मित्रांनो, मी सौरभ माले आणि स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. पूर्वेकडून पश्चिमेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे नुसतं स्वागत आहे. मी लहानपणापासून आतापर्यंत अशी होळीने रंगपंचमीने धुरडा जाऊ दे यार, काहीतरी असं कधी सेलिब्रेट नाही केलं जसं यावेळी केलं. रंग कमी, चिखल, माती आणि कंसात शेण वापरलं, टोटल नॅचरल कलर. आम्ही पांढऱ्या मातीत, नंतर काळ्या पळट्या मातीत, नंतर एका एकाला टार्गेट करून बाई बस नुसती मज्जाच मज्जा. ते बोलतात ना की ये उमर आहे करले गलती से मिस्टेक. बस बाई the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play त्या गोष्टी करणं खरंच गरजेचं असतं, नाहीतर काहीतरी जगायचं राहून गेलं असं वाटतं. पण असं वाटू नये म्हणून सौर्या, धीर्या, सौम्या, गोम्या, वैभ्या, अव्या, राम्या, श्याम्या, लंगड्या नुसती मज्जाच मजा. बाई इतकी मजा आली. ते बोलतात ना बाई की नुसतं बालिशपणा आहे, आज करणं चुकीचं असतं, ही काय पद्धत झाली का बाई? पण हेच लाईफ असतं. म्हणजे ना बऱ्याचदा ना भविष्यात आहे ना असे काही प्रॉब्लेम्स येतात ना की बस या गोष्टी आठवतात फक्त, आणि या गोष्टीमध्ये एन्जॉय करतो ना रे आपण, ते बस ते लाईफ टाईमसाठी एक मेमोरेबल बनून जातं. त्यामुळे यार खरंच म्हणजे असं एन्जॉय केला पाहिजे यार लाईफमध्ये. आणि याच्याशिवाय दुसरी लाईफच काय रे, म्हणजे लहानपणचे मित्र त्यांच्यासोबत घातलेला धिंगाणा, ते केलेली कॉलेजमधली मस्ती, किंवा जे आपण फेस्टिवलमध्ये जे सेलिब्रेट करतो ते. मला तर खरं इतकं डिप्रेशन आलं होतं. मी 4-5 म्हणजे 1 वर्षापासून स्टडी करतोय तर बस. पण इकडे आल्यानंतर असं रिअलाईज झालं की भाई बस म्हणजे लाईफमधलं असं मला जवळपास 1 दिवसासाठी तरी असं वाटलं की बस भाई सगळं म्हणजे टेन्शन वगैरे गेलं, नुसती मज्जाच मजा. म्हणजे इतकं एन्जॉय ना की तुम्ही बघू शकता म्हणजे किती डेंजर डायरेक्ट. तर हे खरंच अनमेमोरेबल असतं आणि खरंच आज सेलिब्रेट केलं पाहिजे रे. म्हणजे ना कसं सांगू आता, म्हणजे नाही सांगत यार, जाऊन ते मरू दे. मला नाही कळत. पुढे गाणं लावतो आणि तेवढं गाणं ऐक, बस विषय संपला.